संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपेने वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं मार्गदर्शनाने प्रेरणेने चालू असलेला योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा खंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनी देवगाव सप्तकोशी मिळून या गंगामाईच्या किनाऱ्यावर हा असणारा 178वा खंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय आणि या सप्ताहाचा आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातली असणारी ही पहिल्या प्रहरातली सकाळची कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। जशी काही सद्गुरू महाराज बुद्धी देतील तशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व सप्ताह कमिटी मंडळी, सर्व सेवेकरी मंडळी, सुंदर असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। 4 दिवसापासून आपण या ठिकाणी भजनाचा आनंद घेत आहोत। सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये गोदावरी माईच्या कुशीमध्ये पवित्र असणाऱ्या क्षेत्रामध्ये जिथं साक्षात आशुतोष भगवंत विराजमान आहे, जिथं साक्षात आशुतोष भगवंत विराजमान आहे, जिथं साक्षात रामेश्वर भगवान विराजमान आहे, जिथं साक्षात शनेश्वर भगवान विराजमान आहे आणि ज्या स्थानावर महाराजांनी साधना केली, महाराजांचं साधनास्थल पवित्र असणारं स्थान गोदावरी माईची असणारी कुशी, या दरबारामध्ये आशुतोष भगवंताच्या रामेश्वराच्या आणि शनेश्वराच्या मधोमध आपला असणारा हा सप्ताह सुंदर असणारं आयोजन या सप्तकृषी मिळून या ठिकाणी केलेलं आहे। मोठं कष्टाचं काम या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी गुरुवर्या महाराजांनी तर त्रास घेतला सप्ताह या ठिकाणी घडून आणण्याकरता, या सप्ताहाकरता, कारण छोटे छोटे गावं आहे, सर्वांना त्याचं ज्ञान नाही, एवढा मोठा कार्यक्रम कधी केलेली मंडळी नाही आहे, परंतु गुरुवर्या महाराजांची इच्छा पूर्ण करण्याकरता या सप्तकृषीला मिळून गुरुवर्या महाराजांनी नारळ दिलेला आहे। जो आपल्या सद्गुरूंची इच्छा पूर्ण करतो त्याला सदशिष्य म्हणतात। विठाला 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 1984 सालाला श्री क्षेत्र रामेश्वराजवळ रामेश्वर मंदिर आहे आपल्या पाठीमागे, त्या रामेश्वर मंदिरामध्ये शिरसगावचे असणारे गोविंद बाबा होऊन गेले, उच्च कोटीचे महात्मे होते। ते गोविंद बाबा तुम्हाला खरं नाही पटणार सगळ्यांना, परंतु अवघ्या 5 दिवसामध्ये पंढरीला जात होते। गंगागिरीजी महाराजांचं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर 5व्या दिवशी सकाळी ते गोविंद बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये असायचे आणि त्या गोविंद बाबांनी रामेश्वराजवळ एक यज्ञ केला होता 1984 सालाला आणि योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने तो यज्ञ चांगला संपन्न झाला आणि त्या यज्ञामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांना आमंत्रित केलं होतं। 84 सालाला गुरुवर्य महाराज बेटातही नव्हते, कारण महाराज गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज बेटामध्ये 90 सालाला आले आणि ही इच्छा 1984 सालाची गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची। त्या यज्ञामध्ये महाराजजी बोलले की गोविंद बाबा, या ठिकाणी आम्हाला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह करायचा होता, परंतु तुम्ही आमची सप्ताहाची जागा उचिष्ट केली, या ठिकाणी तुम्ही यज्ञ केला, पण जरी माझ्या हयातीत या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला नाही तर निश्चितच या ठिकाणी मी इच्छा केली आणि ती आशुतोष भगवान आणि रामेश्वर भगवान निश्चितच पूर्ण करतील। विठ्ठल 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 1984 सालाला महाराज या ठिकाणी येऊन बोलले की या ठिकाणी सप्ताह झाला पाहिजे, करायचा होता आणि ती असणारी इच्छा गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची 1984 सालाची इच्छा 2025 ला आज पूर्ण होते आणि ती पूर्ण करण्याचं काम
माझे गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांनी केलेला आहे महाराज. आणि म्हणून या सप्त क्रोशीला एकत्रित करून महाराजांना माहिती होतं इथं कोणी नेता मंडळी नाही आहे, इथं जवळ कोणता कारखाना नाही आहे, सामान्य असणारी माणसं आहे, शेतकरी माणसं आहे, छोटे छोटे असणारे गाव आहे, परंतु या गावाकडून हा सप्ताह करून घेणं ही महाराजांची इच्छा आहे. आणि म्हणून महाराजांची इच्छा आज या ठिकाणी फलद्रूप होते आणि या ठिकाणी हा सप्ताह होतोय. 84ची इच्छा 2025ला या ठिकाणी पूर्ण करत आहे महाराज. आणि असं पुन्हा एक परम भाग्य इथं सद्गुरूची इच्छा पूर्ण होते. तिथंच महाराज आपल्या महाराजांनी साधना केली. वयाचे 14 वर्ष शिवगिरी मठामध्ये राहून आशुतोष भगवंताची आराधना करून गंगेचं स्नान करून या पवित्र गोदावरीच्या कुशीमध्ये राहून वयाचे 14 वर्ष आणि या 14 वर्षामध्ये इथं साधना केले. बेटाला योग्य असणारा उत्तराधिकारी, बेटाला योग्य असणारा वारसदार, गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा वारसदार तो या 14 वर्षामध्ये या स्थानी निर्माण झाला महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांची ही कर्मभूमी आहे, महाराजांची ही तपभूमी आहे, तपस्थली आहे. आणि त्या आशुतोष भगवंताचा जीर्णोद्धार महाराजांनी केला महाराज. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये, पवित्र वातावरणामध्ये, गोदावरीच्या कुशीमध्ये, गोदामाईच्या साक्षीने, शनेश्वराच्या दरबारामध्ये हा सप्ताह या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज शनिवार आहे, माझंही परम भाग्य आहे. श्रावण शनिवार आहे आणि श्रावण शनिवारच्या सकाळच्या सत्राची सेवा या शनी दरबारामध्ये केली जाते होते. हे देवस्थान आहे शनेश्वर, आपल्याला माहिती नसेल. या गावाचं नाव देखील शनिदेव गाव आहे बरं का. शनीवरून शनी देवगाव आहे. पण हे शनेश्वर नेमकं कोण आहे, कधी आले इथं? या महाराष्ट्र भूमीमध्ये 5 शनिदेव आहे, मुख्य शनिदेव. विक्रमादित्याबरोबर जे शनिदेव आलेले आहे ते 5 शनिदेव आहे, मुख्य शनिदेव. ज्याप्रमाणे 3.5 शक्तिपीठ आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या प्रकारे शनिदेव सुद्धा हे 5 आहे. त्यामध्ये पहिले शनिदेव आहे शनी शिंगणापूरची, दुसरे शनिदेव आहे शनी देवगावचे, तिसरे शनिदेव आहे शनीचं तळेगाव म्हणतोय आपण तिथले. किती झाले? 3 झाले. एक नेहाडोंगरी जवळ, एक नांदगाव तालुक्यामध्ये एक शनिदेव आहे. काय गावाचं नाव? नस्तनपूर. नस्तनपूर, तिथं एक शनिदेव आहे. आणि श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंबा एक शनिदेव आहे. विठ्ठला विठ्ठला या शनिदेवाजवळ विक्रमादित्य नाहीये. शनी शिंगणापूरला विक्रमादित्य नाहीये. नरसापूरच्या शनिदेवजवळ विक्रमादित्य नाहीये. पण तळेगाव मळेला जे शनिदेव मंदिर आहे तिथं विक्रमादित्य आहे. आणि पुंतंब्याला पाहिलं का विजयनंद महाराज? तुम्ही नाही पाहिलं? नका पाहू. पुंतंब्याला शनिदेवाचं मंदिर आहे, तिथं विक्रमादित्य आहे. या 2 स्थानावर विक्रमासहित शनिदेव आहे. पण या 3 स्थानावर निस्तेज शनिदेव आहे. आणि ते असणारं हे पवित्र स्थान या शनिदेवगावमध्ये आहे. आणि त्याचाही जीर्णोद्धार महाराजांनी केला. सुंदर असणारं, पवित्र असणारं या 4-5 वर्षामध्ये सुंदर असणारा विकास त्याचा झाला. आणि ज्यांच्या माध्यमातून झाला ते असणारे आमचे योगेंद्रगिरीजी महाराज, त्यांची असणारी ही जन्मभूमी. आणि म्हणून त्यांची धडपड त्या असणाऱ्या देवस्थानाबद्दल होती. सुंदर असणारं मंदिर त्या ठिकाणी, सुंदर असणारा चौथरा. महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या अध्यक्षतेखाली त्या देवस्थानचं काम आजही चालतं. गुरुवर्य महाराजाचा अध्यक्ष आहे त्या देवस्थानचे. आणि म्हणून या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय गंगागिरीजी महाराजांचा बरं का. 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या प्रेमाने, मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये गंगागिरीजी महाराज स्वतः भजनी मंडपामध्ये आलेले आहे. जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही बेटात जा. बेटात गेल्यानंतर आता नुसतं खाली खाली वाटतं. असं वाटतं जसं देवघरासमोर दिवा लावलेला असावा आणि तो दिवा तेल संपल्यानंतर, विझल्यानंतर तिथला जसा प्रकाश लुप्त होतो, तसं बेटात गेल्यानंतर महाराजांची गाडी बेटातून सप्ताहाच्या दिशेने निघाली
की बेट हे निस्तेज होतं महाराज. ज्या असती तिथलं तेज तिथं राहत नाही, त्या अर्थी ते तेज या सप्तामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून गंगागिरीजी महाराजांचं वास्तव्य या असणाऱ्या भूमीमध्ये आहे. आणि गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी सेवा करतोय. गंगागिरीजी महाराजांचा 178वा खंडान सप्ताह आहे. आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देईल, सप्ताह कमिटीला धन्यवाद देईल, ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाकरता सहकार्य केलं त्या सर्व मंडळीला धन्यवाद देईल. आणि महाराज महत्त्वाची सूचना म्हणजे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण मधुकरजी महाराज, योगेंद्रगिरीजी महाराज असतील, हे दोन्हीही असणारे गेल्या 2 महिन्यापासून या मंडळीला एकत्रित करून हे काम या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद. विठाला 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 विठाला. ज्या साधूची तपभूमी आहे त्या तपभूमीमध्ये हा सप्ताह होतोय. ते साधू महाराज सामान्य नाही बरं का. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा सामान्य नाही. त्या परंपरेमध्ये हरिगिरी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज ही सामान्य महात्मे नव्हे. जर गंगागिरीजी महाराज सामान्य नाही तर ती गंगागिरीजी महाराजांची विचारधारा चालवणारा महात्मा सामान्य कसा असेल. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सामान्य महात्मा नाहीये. दिसायला माणूस दिसतात, परंतु जवळ त्यांच्यामधलं चैतन्य आणि त्या चैतन्याचा जेव्हा आपण अनुभव आणि साक्षात्कार आपल्याला होईल तेव्हा ते नुसते महाराज नाहीये. महाराज सांगता नवती जगामान साता सारिखे, सांगता नवती जगामान साता सारिखे, संत नवती जगामान साता सारिखे, संत नवती जगामान साता सारिखे. समुद्र नभे पैगा नदी नभे पैगा म्हणून लिंगा म्हणून लिंगा. हे सनातन नवती जगामान साता सारिखे, संत नवती जगामान साता सारिखे, हे संत नवती जगामान साता सारिखे, संत नवती जगामान साता सारिखे. संत नवती जगा मानसा सारिके. सामान्य महात्मा नव्हे महाराज. 12/12/1972 साली गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांचा जन्म झाला. महाराज श्री क्षेत्र पिंपळगाव तालुका कोणतं तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. तापीच्या किनाऱ्यावर जन्माला आलेले गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सामान्य नाहीये महाराज. याकरता मी तुम्हाला एक कथाभाग सांगेल की योगीराज चांगदेव महाराजांचा जन्म झाला. महाराज श्री क्षेत्र तापीच्या किनाऱ्यावर योगीराज चांगदेव महाराजांचा जन्म झाला तापीच्या किनाऱ्यावर. तेच योगीराज चांगदेव महाराजा मृत्यू लोकामध्ये 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं आणि ते चांगदेव महाराज श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंब या ठिकाणी समाधीस्थ झाले. आणि ते योगीराज चांगदेव महाराज 1218 साली माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंब या ठिकाणी समाधीस्थ झाले. जे 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं त्यांची जन्मभूमी, त्यांची तपभूमी ही तापीच्या किनाऱ्यावर, ज्या तापीच्या किनाऱ्यावर आपले 6वे मंत जन्माला आले. चांगदेव महाराज समाधीस्थ झाले 1218 माघ वद्य त्रयोदशीला. आणि तेच योगीराज चांगदेव महाराज 1814 साली श्री क्षेत्र कापूसवाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अन्नपूर्णा माताने देवगिरीबाच्या उद्री जन्माला आले गंगागिरीजी महाराज म्हणून. मम भक्त गंगागिरा तू चांग देवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदा तेरे. योगीराज चांगदेव महाराजच गंगागिरीजी महाराज आहे याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाहीये. जे 1400 वर्ष जगले ते 1814 साली कापूसवाडगावला जन्माला आले. म्हणजे गंगागिरीजी महाराज 1814ला जन्माला आले आणि 1902ला समाधीस्थ झाले. जे 1902ला समाधीस्थ ते झाले ते
1972ला पुन्हा जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल. 1902 साली गंगागिरीजी महाराज समाधीस्थ झाले. श्रावण वद्य चतुर्दशीला जे गंगागिरीजी चांगदेव महाराजांचा अंश अवतार असणारे गंगागिरीजी महाराज, आणि ते गंगागिरीजी महाराज पुन्हा महाराज 1972ला जन्माला आले सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज म्हणून. म्हणून रामगिरीजी महाराज हे गंगागिरीजी महाराजच आहे, हा एक त्याला भक्कम असावा पुरावा आहे महाराज. कारण जे योगीराज चांगदेव महाराज जन्माला आले तापीच्या किनाऱ्यावर, तेच असणारे योगीराज चांगदेव महाराज समाधीस्थ झाले गोदावरीच्या किनाऱ्यावर, आणि जे समाधीस्थ झाले ते पुन्हा जन्माला आले 1814ला पुन्हा गोदावरीच्या किनाऱ्यावर म्हणजे कापूस वाडगावला. आणि तेच महाराज गंगागिरीजी महाराज पुन्हा आपल्या पूर्वजन्मीच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आले 1972ला सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या रूपामध्ये. म्हणून ही गादी चालवण्याकरता, ही परंपरा चालवण्याकरता लोक म्हणतात ही गादी गंगागिरीजी महाराजच चालू जाणे. अरे गंगागिरीजी महाराजांची गादी गंगागिरीजी महाराजच चालवतात, फक्त थोडासा सूक्ष्म अभ्यास करा. विठ्ठल विठ्ठल. आपण सोमेश्वर गिरीजी महाराजांना कोणी पाहिलेलं नाहीये, पण मला वाटतं गवंडगावचे गणपत दादा त्यांनी सोमेश्वर गिरीजी महाराजांना पाहिलं. एक माणिक काका म्हणून होते मोरे, त्यांचे चिरंजीव आहे इथं. ते माणिक काकांनी, आम्ही कोटीवर असताना माणिक काका बेटामध्ये थांबले आणि सकाळी सकाळी महाराज कमंडूल घेऊन उघडे पाणी घालण्याकरता गेले. आणि ते माणिक काका देखील समाधीच्या दर्शनाला सकाळी गेले. त्यांनी महाराजांना पाहिलं. माणिक काका गवंडगावकर त्यांनी जेव्हा महाराजांना पाहिलं तेव्हा पाहिल्यानंतर ते कोठीमध्ये आले आणि सांगितलं, महाराज गुरुवर्य रामगिरीजी महाराज हे गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराजांसारखेच दिसतात, फक्त सोमेश्वर गिरीजी महाराजांचा रंग हा गौरवर्ण होता आणि गुरुवर्य महाराजांचा रंग हा कृष्ण वर्ण आहे. एवढाच फरक गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराज मध्ये आणि गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. तरी काही लोकांमध्ये भ्रम आहे बरं का. अण्णाला माहिती तो भाग. एक जण मला भेटला होता, त्याने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता रामगिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराज एकच आहे, पण नारायणगिरीजी महाराजांचा गाथा पाठ होता. काय पाठ होता? कीर्तनकार आहे जुना. नारायणगिरीजी महाराजांचा गाथा पाठ होता. महाराजांचा गाथा पाठ आहे का? त्याने हा प्रश्न केला मला. माझं डोकं थोडंसं सनकलं होतं त्याच्यावर. अण्णांनी त्यांनीच दापलंय मला. तुम्ही विचारू नका त्यांना कीर्तन संमेलनावर कोण होतं, तुमचा पाहुणा असू शकतो तो. आणि त्यांनी सांगितलं गाथा पाठ होता महाराजांचा. मग महाराज आणि नारायणगिरी महाराज रामगिरी महाराज एक कसे असू शकतील? त्याला सांगितलं, बाबा जर तू कीर्तन करतो तू हा गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग तुला रामगिरीजी महाराज आणि नारायणगिरी महाराजला फरकच तुला अजून कळाला नाही. नारायणगिरीजी महाराज आणि रामगिरीजी महाराज एक आहे हे तुला दिसत नाही, तर तुला कांद्यात कसा देव दिसेल? तुला कुत्र्यात कधी देव दिसेल? तुला महाराज भूतामध्ये कधी देव दिसेल? तुला जर रामगिरीजी महाराज मध्ये नारायणगिरीजी महाराज दिसत नसेल तर तुझा गाथा पाठ असून उपयोगाचा नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही सामान्य महात्म्य नव्हे महाराज. दोन्हीशी समान भजन, दोन्हीशी समान भजन, दोन्हीशी समान दोन्हीशी समान भजन. तुका म्हणे तैसे संत आणि जन, आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत
सामान्य नाही महाराज. 1972ला जे जन्माला आलं त्या बालकाने 9 वर्षाचे असताना पंढरीची वारी केली महाराज. आईकडे दुडू पळत आलं. आईला सांगितलं, आई मला पांडुरंगाला पाहायचं आहे, मला पांडुरंगाला भेटायचं आहे. मुक्ताईचा असणारा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होतोय. आई मला पंढरीला जायचं आहे. आईनं सांगितलं, बाळा महाराजांचं नाव घरचं नाव सुरेश. अरे सुरेश बाळा, तू 9 वर्षाचा आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा 40 दिवसाचा प्रवास. कधी जाणार तू मुक्ताई बरोबर? आणि तुला दुसरे कपडे घेण्याकरता माझी परिस्थिती तशी नाही आहे. तुझ्या पायामध्ये चप्पल घेऊन देण्या इतकाही पैसे माझ्याकडे नाही आहे. पावसाळ्याचे दिवस असतात, नको जाऊ बाळा. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सांगितलं, आई मला मुक्ताई बरोबर जायचं आणि पंढरपुरातला पांडुरंग मला पाहायचा. महाराज 9 वर्षाचे असणाऱ्या महाराजांनी महाराजांच्या मातोश्रीजवळ हट्ट धरला आणि महाराज 9 वर्षाचे असताना मुक्ताईच्या पालखी सोहळ्याबरोबर निघाले. महाराज मातोश्रींच्या चरणावर नतमस्तक झाले. आईला सांगितलं, आई तुझा आशीर्वाद असेल आणि मुक्ताईचा जर कृपा माझ्यावर असेल तर निश्चितच तो पांडुरंग परमात्मा मला भेटेल. आणि महाराज 9 वर्षाचे असताना मुक्ताई बरोबर निघाले. एका आईचा आशीर्वाद बरोबर आहे आणि दुसरी जगाची जननी माता, त्या मातेबरोबर जगाच्या मालकाला भेटण्याकरता महाराज निघाले. मजल दर मजल करत 40 दिवसाचा प्रवास. आषाढीची वारी, पालखी सोहळा दसमीला संध्याकाळी पंढरपुरामध्ये दाखल झाला. महाराज बरोबर काही आत्रा पांघरायचे कपडे नाहीये, जेवायला बरोबर ताट नाही. जे कपडे अंगावर घातलेले आहेत तेवढेच कपडे अंगावर आहे. कुणाचं तरी टॉवेल घ्यायचा, स्नान करायचा, त्याचा टॉवेल त्याला द्यायचे, ते कपडे पुन्हा घालून घ्यायचे. पूर्वी वारकऱ्यांना पत्रवळ्या नव्हत्या, ताटं असायचे. वारकऱ्यांचं जेवण झालं की त्याचं ताट घ्यायचं, वारकऱ्यांचं जेवण करायचं, धुवून त्याचं ताट त्याला परत द्यायचं. 9 वर्षाचे असताना महाराज मुक्ताईबरोबर पंढरपूरला मध्ये दाखल झाले. आषाढ शुद्ध दशमीला चंद्रभागेच्या बळवंटामध्ये हा सोहळा पोचला गेला. स्नान झालं, रात्री कीर्तन झालं आणि गुरुवर्य महाराज पहाटे बारीला लागले. उद्या एकादशी आहे, आषाढ शुद्ध एकादशी. वारकऱ्यांचा महाकुंभ भरतोय चंद्रभागेच्या किनाऱ्यावर. सगळे वारकरी, सगळी संत मंडळी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आलेले आहे. महाराज मुक्ताईबरोबर चंद्रभागेमध्ये स्नान महाराजांचं झालेलं आहे. आणि गुरुवर्या महाराज बारेला लागून पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेले. महाराज दोन्ही हात जोडले, पांडुरंगाच्या समचरणावर नतमस्तक झाले. त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि त्याच वेळेस विचार केला की देवा, या 9 वर्षापासून जोपर्यंत तू मला जगवशील तेवढे सगळे दिवस मी तुझ्यासाठी समर्पित करतोय. आणि आता पांडुरंगासारखा दुसरा देव नाहीये माझ्यासाठी. पंढरीची वारी झाली. महाराज घरी आले. महाराज 3-3 तास महादेवाच्या मंदिरामध्ये ध्यान करीत बसायचे. पिंपळगावला जर आपण गेलात तर महाराजांच्या जन्मभूमीवर तिथं एक देवीचा असणारा ओटा होता. त्या देवीच्या ओट्यावर महाराज 3 तास बसायचे. शाळेतलं दप्तराच्या ठिकाणी संध्याकाळी आजी म्हणजे महाराजांच्या मातोश्री जेव्हा कामावून घरी आल्यानंतर महाराजांना मंदिरातून घेऊन जायच्या. लहानपणीच ते बाळकडू असं पाजलं होतं वत्सलाबाईने. महाराज श्रीमद भागवत वाचला 9 वर्षाचे असताना. गुरुवर्य महाराजांच्या मातोश्रींनी सांगितलं, श्रीमती मातोश्री वत्सलाबाईंनी सांगितलं, महाराजांच्या मातोश्रींनी सांगितलेला हा प्रसंग आहे. पोटामध्ये असताना श्रीमद भागवत मी वाचत होते, गीता मी वाचत होते, विष्णू सहस्रनाम मी वाचत होते, तुकोबरांचा गाथा मी वाचत होते, ज्ञानेश्वरी मी वाचत होते. आणि त्या वाचल्याचा परिणाम माझ्या पोटी गंगागिरीजी महाराजांचा 6वा उत्तराधिकारी जन्माला आला. महाराज म्हणून टीव्ही पाहण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, टीव्ही पाहण्यापेक्षा गाथा वाचा. बालक पोटामध्ये असताना याला गर्भदान संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार महाराजांनी मातोश्रींनी दिले होते. आजही महाराजांच्या मातोश्री बेटामध्ये आहे, भेटलात तर भेटा. आजही महाराजांच्या मातोश्री संस्कृत वाचतात. संस्कृत जे बोलल्यानंतर तुम्हाला कळत नाही ते संस्कृत. श्रीमद भागवत ग्रंथ त्याच्यातले श्लोक, विष्णू सहस्रनामचा पाठ आजही महाराजांच्या मातोश्री करताय. तेव्हा असं रत्न जन्माला येतं. महाराज
आणि त्यानंतर महाराजांचं काळ वरणगावच्या या ठिकाणी शाळेमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 12वीचं शिक्षण झालं. घरची परिस्थिती नादानीची होती. महाराजांचे मोठे बंधू पुण्याला त्या ठिकाणी नोकरीला होते कंपनीमध्ये. महाराजांच्या मातोश्रीने सांगितलं, तू इकडं व्यवस्थित राहत नाही, ध्यान पूजा करतो, भजन करतो, पुण्याला जाय तुझ्या बंधूकडे, तिथं शाळा कर आणि तिथं एखादा कोर्स कर. महाराज पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर महाराजांच्या बंधूंनी त्या ठिकाणी महाराजांकडून ITI हा कोर्स करून घेतला. असे तसे दिवस गेले. ITI कोर्स पूर्ण झाला, चांगला निकाल लागला आणि गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज स्वस्तिक कंपनीमध्ये जॉईन झाले. महाराज दिवसभर नोकरी करावी, संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर पिंपरी चिंचवड या भागामध्ये त्यावेळेस काही बंगले नव्हते, तिकडं टेकड्या होत्या, त्या टेकड्यावर जाऊन बसावं, गुरुवारी माऊलीच्या दर्शनाला जावं. मन लागत नव्हतं. एक दिवस विचार केला, आता जर या ड्युटीमध्ये, या नोकरीमध्ये, या संसारामध्ये मन लागत नाही तर कुठं तरी गेलं पाहिजे. आणि गुरुवर्य महाराज गाडीमध्ये बसले. महाराज नगरहून नगरला उतरले. तिथं कोणीतरी वारकऱ्यांना विचारलं, इथं एखादं संस्थान आहे का, मला भजन करायचं, साधना करायची, माझा उद्धार मला करून घ्यायचा. तिथल्या वारकऱ्यांनी सांगितलं, तर जवळ नेवासा गाव आहे, देवगड संस्थान आहे, जा तिथं. महाराज देवगडला आले भास्करगिरीजी महाराजांकडे आणि महाराजांना सांगितलं, मला साधना करायची, भजन करायचं, ते अध्यात्मज्ञान मला प्राप्त करून घ्यायचं आहे. भास्करगिरीजी महाराजांनी त्यावेळेस महाराजांना एक चांगल्या प्रकारची खोली उघडून दिली, पंखा, सगळी महाराजांची व्यवस्था केली. एक 15 दिवस महाराज तिथं राहिले आणि महाराजांनी सांगितलं, एवढ्या जर सुखसुविधा असेल तर माझी साधना होणार नाही, माझं भजन होणार नाही, जे माझं ध्येय आहे ते मला प्राप्त करायचं आहे ते मी प्राप्त करू शकत नाही. आणि नंतर महाराज भास्करगिरीजी महाराजांना विचारलं, भास्करगिरीजी महाराजांनी बेटाचं नाव सांगितलं. महाराज बेटामध्ये आले. महाराज 1990ला गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज कार्यक्रमाकरता निघालेले होते. गंगेच्या किनाऱ्यावर नावेत बसून महाराज वांजरगावच्या पानात्याला उतरले आणि तिथं हे असणारे महाराज उभे होते. कोण बाबा तू, काय नाव तुझं? माझं नाव सुरेश रामकृष्ण राणे. काय करायचं? काही नाही महाराज, मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जा. महाराजांनी सांगितलं, बाबा तुला अभ्यास करायचा, साधना करायची, इथं आमचीच खायची पंचत, इथं स्वतः भाकरी कराव्या लागतात, गायीची सेवा करावी लागते, सरपण मोडून आणावं लागतं, व जमेल का तुझ्या? महाराजांनी सांगितलं, का जमणार नाही महाराज. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांनी मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात आणि तुम्हीच माझी ही नाव या भवसागरातून तरुण नेऊ शकतात. आणि गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, आता या पोराला बेटामध्ये पाठवा. खाली भैरवनाथाचा घाट, अंगामधले कपडे काढले, जाळले, राख अंगाला लावले आणि बेटाच्या सेवेमध्ये रत झाले. 1990 ते 1995 पर्यंत गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराज श्री क्षेत्र बेटामध्ये राहिले आणि 1995चा दिवस उजाडला. सद्गुरू शिवगिरीजी महाराज बेटामध्ये आले आणि महाराजांकडून महाराजांना मागवून घेतलं, कोणता पोरगा पाहिजे? तो कोठी करतो तो पोरगा पाहिजे, त्याचं नाव सुरेश राणे. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलं, वा आमच्या दळणातला खडा चालवला तुम्ही, आमचा पोरगा चालवला, पण जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही मागवून घेऊ बरं का. बाजाटांचे लोक याला साक्षीदार आहे महाराज. शिवगिरीजी महाराजांना हात जोडले आणि महाराज 1995ला श्री क्षेत्र बाजाठाण आशुतोष मंदिरामध्ये आले आणि 95 ते 2009 पर्यंत 14 वर्षाचा कार्यकाल या स्थानावर गेला. साधना केली महाराज, 6 महिने साधना केली. महाराजांनी पाठात सांगितलं होतं एकदा, पाठ शिकवत असताना, की 6 महिन्याची साधना कशी करता येईल. आशुतोषच्या मंदिरात गेला तर खाली एक गुफा केलेली आहे महाराजांनी. कसं शक्य आहे? महाराज गावकऱ्यांना विचारलं तर महाराज गेले हरिद्वारला, गेले ऋषिकेशला, पण 6 महिने साधना कशी करायची हो? तेव्हा महाराजांनी सांगितलं होतं, महाराजांना विचारलं पाठात की महाराज 6 महिन्याची साधना केली,
परंतु खाल्लं काय? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं होतं, इकडं अंबर ऋषीचं एक स्थान आहे. त्या अंबर ऋषीच्या डोंगरामध्ये एक साधू भेटले होते. ते गावामध्ये जात नव्हते, पण त्यांची भेट झाली. मग त्यांना मी विचारलं की महाराज, तुम्ही गावात जात नाही, इथं राहता, त्या जंगलामध्ये राहता, डोंगराच्या कपेरीला राहता, तुम्ही खाता काय? तेव्हा त्या साधूने सांगितलं होतं, जर साधना करायची असेल तर 6 महिने काही खायचं नसेल तर काय खायचं? आघाडा माहिती का तुम्हाला? आघाडा अन्न माहिती का? आघाडा. त्या आघाड्याचे जे काटे असतात ते काटे कुटायचे, त्याच्यामध्ये त्याचं बी असतं मध्ये, त्याचा रवा करायचा आणि त्या रव्याचा शिरा गावरान तुपाच्या गाईमध्ये करून, गाईच्या तुपामध्ये करून जर खाल्ला, त्या आघाड्याच्या काट्याचा रवा जो निघतो, राळ जी निघते, त्याचा शिरा करून जर खाल्ला तर 6 महिनेपर्यंत माणसाला भूक लागत नाही, तहान लागत नाही. म्हणजे जेवढी शरीराला ऊर्जा पाहिजे तेवढी ऊर्जा त्याच्यातून मिळते. तेव्हा 6 महिने गुपेत राहता येतं. विठाला विठाला. ही साधना महाराजांनी या साधना स्थलीवर केलेली आहे आणि एक ते पद प्राप्त करून घेतलं. गंगागिरीजी महाराजांचं 6वं मठाधिपती हे पद. हे पद मिळालं म्हणजे पैसे देऊन नाही मिळालं. काही पद पैसे देऊन मिळवता येतात, पण काही पद साधना करून मिळवता येतात. आणि हे पद महाराजांनी साधनाच्या जोरावर, अधिकाराच्या जोरावर प्राप्त केलेलं आहे. असे जे संत आहे ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे महाराज, जे द्वंद्व रहित झालेलं आहे,